पण गेल्या 2 सत्रामध्ये पतंजलींच्या योगशास्त्राचा अभ्यास करतोय. हा अष्टांग योग आहे आणि त्यातली पहिली जी 4 अंग आहेत, यम नियम आसन प्राणायाम, याचा आपण विस्ताराने परामर्श घ्यायचा प्रयत्न केलाय. अर्थात त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला सारांशानेच दिलेल्या आहेत, विस्ताराने घेणं शक्यही नाही तेवढ्या वेळात. त्यानंतर आपण 5वं जे अंग प्रत्याहार, त्याचाही परामर्श घेतला. प्रत्याहार म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे मन जे बहिर्मुख असतं ते अंतर्मुख करतं. आपण नेहमी बाहेरच्या ज्या गोष्टी पाहतो, ऐकतो, आपल्या ज्ञानेंद्रियाकडून ज्याची माहिती आपल्याला मिळते, ती माहिती मनापर्यंत जात असते आणि मन त्याच्यामुळे प्रभावित होत असतं आणि मनामध्ये वृत्तींचा उदय होतो. आता आपण योग चित्तवृत्ती निरोधा असं म्हणतो, म्हणजे वृत्तींचा निरोध केल्याशिवाय योगाची साधना होणार नाही. त्यामुळे पहिली पायरी ही की बाहेरच्या ज्या गोष्टी आपल्याला प्रभावित करत असतात, तो प्रभाव आपल्याला टाळता आला पाहिजे. म्हणजेच बाहेरच्या गोष्टीमुळे मनामध्ये वृत्ती निर्माण होता कामा नये. आपण डोळे मिटले तर काय होतं? बाहेरच्या गोष्टी ज्या आपल्याला दिसतात त्या दिसण्यास आवडतात. समजा कानही आपण बंद केले, कापसाचे गोळे घातले कानामध्ये, बरेचदा आपण संगीत वगैरे ऐकत असतो, इतर लोकांनी हाका मारल्या तरी आपल्याला ऐकू येत नाही. म्हणजे अशा प्रकारे बहिर्मुख असलेली ज्ञानेंद्रिय ज्यावेळी थांबतात, त्यांचं कार्य थांबवतात, त्यावेळी हा प्रभाव बाहेरचा थांबतो. पण मन थांबतं का? मन निर्विचार निर्विकार होतं का डोळे मिटल्यावर? नाही होत. का? कारण ज्यावेळी बाहेरच्या गोष्टींचा प्रभाव थांबतो, त्यावेळी अंतर्गत गोष्टींचा प्रभाव आपल्याला सुरू झालेला दिसून येतो. मग आपल्याला काहीतरी आठवतं आणि ती आठवण मनामधल्या वृत्तीनं जन्म देते, त्याच्यावर विचार सुरू होतो. म्हणजे मन थांबत नाही, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध होत नाही. म्हणजेच आपल्याला ज्या अंतर्गत गोष्टीमुळे मनामध्ये वृत्ती निर्माण होत असतात त्याही थांबाव्या लागतील. नेमकं काय होतं याच्यामध्ये की मनामध्ये प्रतिमा उमटू शकतात जरी वस्तू नसली, कारण स्मृतीमध्ये ती प्रतिमा असते. समोर आंबा दिसला की आपल्याला आमरसाचा मोह होईल किंवा आंबा खाण्याचा मोह होईल, हे स्वाभाविकच आहे. पण आंबा नसतानाही मी नुसता आंबा म्हटलं तरी त्या आंब्याची आठवण होते. आणि जर आपल्याला आंबे आवडत असेल, आंब्याची चव आवडत असेल, तर त्या चवीच्या आठवणीने किंवा त्या पूर्वीच्या अनुभवाच्या आठवणीने पुन्हा एकदा आपल्या वृत्ती चढवून द्याव्या, म्हणजे मनामध्ये वृत्ती निर्माण होतात. म्हणजे या अंतर्गत स्मृतिकोशातून आपल्या मनासमोर प्रतिमा उभ्या राहू शकतात, त्या सुद्धा या निर्माण होणाऱ्या वृत्तींना जबाबदार असतात.
त्यामुळे आपल्याला मनाला जसं बाहेरच्या गोष्टीने प्रभावित होणे कोशिश करावायची असते, तसं त्या अंतर्गत गोष्टीने मन प्रभावित होण्याची कोशिश करावी. आणि मनाचा स्वभाव कसा आहे? मन आपलं स्थिर असतं का? पुष्कळदा ज्याला आपण मर्कट चेष्टा म्हणतो, त्याच्याशी मनाच्या या पद्धतीची किंवा सवयीची तुलना केली. माकड कसं कधी स्थिर बसत नाही. आता ह्या पातळीवर आहे, दुसऱ्या क्षणी दुसऱ्या पातळीवर, दुसऱ्या क्षणी कुठल्या तरी इमारतीच्या छपरावर, नाहीतर खाली सुद्धा जमिनीवर उडी किंवा ही समजत नाही. चळवळ, चंचलता, अस्थिरता, हे जे काय मर्कट चेष्टा मधले गुण आहेत तेच आपल्या मनात आहे. आणि म्हणजेच काय की एका ठिकाणी मन स्थिर होत नाही. एका प्रतिमेवर आता लक्ष आहे, दुसऱ्या क्षणी ती प्रतिमा नाहीशी होईल, वेगळीच प्रतिमा समोर येईल. आणि हे वारंवार चालू असतं. हे आपल्याला स्थिर करता येईल. जसं चित्रफित असते, चित्रफित सिनेमा आपण पाहतो स्क्रीनवर, ही कशी बनलेली असते? तर असंख्य फोटो त्याच्यामध्ये असतात आणि ती भराभर आपल्या नजरेसमोरून एका मागून एक जात असते. म्हणजे वस्तुतः ती एक फिल्म नसतेच, पण आपल्याला दिसताना मात्र एक असते. याचे कारण आपण एखाद्या गोष्टीची नोंद घेतल्यानंतर त्याचा जो प्रभाव असतो तो काही क्षणार्धापुरता, निमिषार्धापुरता टिकलेला असतो. त्यानंतर तो पुसला जातो. तो पुसला जाण्यापूर्वी दुसरी प्रतिमा समोर आली, तिसरी आली, चौथी आली, तर आपल्याला ह्या प्रतिमा अलग अलग दिसत नाही. तर आपल्याला तो प्रसंग घडतोय असं वाटतं. चित्रपटामध्ये आपल्याला घटना घडत नसलेल्या दिसतात, असे वेगवेगळे आपण प्रसंग जोडतोय असं काही वाटत नाही. याचं कारण की त्याच्यामध्ये अखंड आहे, खंड नाही असं आपल्याला वाटतं. कारण ते रिटेन करण्याची जी क्षमता असते ती काही क्षणार्धापुरती असते. हे जर आपण लक्षात घेतलं तर मन एकाग्र करणं म्हणजे काय याचा आपल्याला विचार करता येईल. तेव्हा मन एकाग्र होईल, एकाच गोष्टीवर स्थिर होईल. जर समजा एकच प्रतिमा वारंवार आपल्या समोर येत गेली, त्या प्रतिमेची जागा दुसरी कुठली प्रतिमा घेऊ शकत नाही. इतक्या जलद गतीने ती जर आपल्या मनपटलावर साकार होत राहिली तर ज्याला आपण मनाची एकाग्रता म्हणतो ती होऊ शकेल. म्हणजे त्या एकाच प्रतिमेच्या जागी दुसरी प्रतिमा येणारच नाही, पण तीच प्रतिमा वारंवार तिथे प्रोजेक्ट होत राहील. आपल्या मनामध्ये विचार येत असतात, त्या विचारांची सुद्धा प्रतिमा असते. इतरांचे विचार असतात किंवा आपल्या आठवणी असतात. एकच विचार, एकच आठवण सातत्याने राहिली तर तिची एक प्रकारची जी ताकद असते राहण्याची, टिकून राहण्याची, ती वाढत जाते आणि बराच काळ ती मनामध्ये राहू शकते. म्हणजे एकाच विचारावर आपल्याला जर आपले लक्ष केंद्रित करायचं असतं तर तोच विचार वारंवार ठसला पाहिजे तर तो टिकून राहील. दुसऱ्या विचाराने त्याची जागा घेतली तर हे होणार नाही. पण हे करायचं कसं? आपल्याला विचार दाबून ठेवता येत नाही, हुसकावून लावता येत नाही, किंवा दुसरा आपल्याला पाहिजे तो विचार कोणून टाकून मनात आणता येत नाही. कारण हे सगळे जबरदस्तीने केलेले प्रकार असतात. जसं आपल्याला राग येतो तर राग दाबून टाकायचा आपण प्रयत्न,
म्हणजे काय, आपण क्रोधित होण्याचं थांबलेलं नसतं, फक्त त्या क्रोधाचा जो आविष्कार असतो, प्रकटीकरण असतं, ते आपण थांबवतो, जबरदस्तीने थांबवतो आणि त्याची प्रतिक्रिया नंतर कधीतरी उमटते. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला हे जे मनाचं कार्य चालू असतं ते समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून घेण्यासाठी त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. त्या मनाशी एकरूप न होता त्रयस्थपणे हे निरीक्षण साक्षी भावाने घडलं. म्हणजे मनाला आपण जर मोकळीक दिली, जसं त्याला वागायचंय तसं वागू दे आणि त्याचं निरीक्षण करायचं ठरवलं, तर आपल्या लक्षात यायला लागतं की विचार येतात, विचार जातात, आपण त्यांना मुद्दाम घालवत नाही किंवा ते आपण मुद्दाम त्यांना निमंत्रणही देत नाही येण्यासाठी, आपल्या अजाणतेपणे हे घडत असतं. हे पाहत असताना आपल्याला त्याच्या जोडीला विचारही करता येतो. हा विचार माझा होता का, मला विचार करायचा होता का, नसेल तर तो आला कुठून, तो माझ्या हिताचा आहे का, हिताचा नसेल तर त्याला मनामध्ये प्रवेश करू देणं, असं मुक्त द्वार ठेवणं, कोणी यावं कोणी जावं, हे आपल्या विकासाच्या दृष्टीने मनावर आपलं कोणत्याही प्रकारे नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने, मनाला एक प्रकारची शिस्त असावी या दृष्टीने हितावह नाही हे आपल्या लक्षात येतं. आणि जी गोष्ट आपल्या लक्षात येते, ज्याची आपण नोंद घेतो, त्या गोष्टीमध्ये अनुरूप असा बदल घडायला सुरुवात होते. कारण हे ज्ञान असतं. या ठिकाणी तुम्ही जे नोंद घेता ते ज्ञान असतं. ज्ञान कसं, तर मन कशा प्रकारे त्याचं कार्य करत असतं आणि ज्याच्यावर माझं कोणत्याही प्रकारे नियंत्रण नाही, हे लक्षात येणं, हे त्या मनाला नियंत्रित करण्याची पहिली पायरी असते. हे एरवी आपल्या लक्षातच नसतं. मीच विचार करतोय ह्या एक प्रकारच्या भ्रमामध्ये, इल्युजनमध्ये आपण असतो. पण बरेचदा विचार आपला नसतो, आसनंतातल्या विचारलहरी आपल्या मनामध्ये प्रवेश असतात. त्यांना आपल्या मनाने मुक्तद्वार दिलं तर ते भटकतात, परत जातात, दुसऱ्या कोणाकडे तरी जात असतील. म्हणजे मनोदेहावर आपलं जोपर्यंत नियंत्रण नाही, मनोदेहाला जोपर्यंत शिस्त नाही, तोपर्यंत असा कारभार चालू राहतो. त्यामुळे मनाची जी ऊर्जा असते तीही टिकून राहत नाही. असं मन हे पुष्कळदा दुबळं मन असतं, ऊर्जा रहित मन असतं, थकलेलं असतं, उत्साह शून्य असतं, दिशाहीन असतं आणि ते आपल्याला कोणत्याही कार्याला प्रेरणा द्यायला समर्थ नसतं. ज्यावेळी अशा प्रकारे आपण मनाकडे पाहायला सुरुवात, त्यावेळी त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. मग आपण त्याची एक प्रकारची छाननी करायला लागतो. हा विचार मला योग्य आहे का, हा विचार मला हानिकारक आहे का, म्हणजे विवेक, त्या ठिकाणी विवेक जागृत होतो. कुठला विचार योग्य, कुठला विचार अयोग्य, म्हणजे ही ज्ञानाची पुढची पायरी समजून घेण्याची आपल्या संकल्पना. एकदा ते समजलं की कुठल्या विचारांना थारा द्यायचा, कुठल्या विचारांना थारा द्यायचा नाही, हे काम सुरू होतं. मग तुम्हाला तुम्हाला हव्या असलेल्या विचारावर लक्ष केंद्रित करणं हे सोपं झालं. कारण तिथे आपोआपच जे अनेक विचार येतात आणि जातात त्याची छाननी मनामध्ये प्रवेश होण्याच्या अगोदरच व्हायला लागते आणि तुम्हाला उपयुक्त, योग्य अशा विचारांनाच त्याच्यामध्ये स्थान मिळायला लागतं. म्हणजे भाऊगर्दी विचारांची कमी व्हायला लागते आपण त्याच्यामध्ये निवड, की त्यामुळे तुलनेने सोपं काम असतं.
आणि त्याच्यामधल्या एखाद्या विशिष्ट विचारावर लक्ष केंद्रित करणं हे त्यामुळे शक्य असतं. जे पहिल्या स्टेजला अवस्थेत फार अवघड असतं. कारण त्या मनावर तुमचं त्यावेळी नियंत्रण नसतं, त्या मनाच्या कामाच्या पद्धतीची तुम्हाला माहिती नसते. ज्यावेळी त्या कामाच्या पद्धतीची माहिती होते त्यावेळी तुमचं नियंत्रणही त्याच्यावर यायला, म्हणजे ज्याला आपण एक इच्छाशक्ती म्हणतो, ती इच्छाशक्ती ही त्या ठिकाणी मनाला नियंत्रित करण्यात, शिस्तबद्ध करण्यात आपली साथ द्यायला लागते. कारण विल आणि विस्डम ही आत्म्याच्या दोन गोष्टी आहेत. तर विल हवी आणि त्याच्या जोडीला विस्डम हवं. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी साधायला लागल्या. विस्डम म्हणजे काय, ते ज्ञान होतं आपल्याला की मनाचं कार्य कसं चालतं हे ज्ञान आहे, आणि ते आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने चाललं पाहिजे ही आपली इच्छा आहे. तर ह्या गोष्टीची जोड मिळाली की आपल्याला, ज्याला आपण एकाग्र चित्त म्हणतो, ते एकाग्र चित्त व्हायला लागतं. म्हणजे ही साधनेची किंवा अंतर्गत योगाची पहिली पायरी म्हणते. पहिला बहिर्योग झाला, आता आपण अंतर्योगाबद्दल बोलू. तर अंतर्योग हे सुरुवात त्याची कशाने होते, प्रत्याहाराने होते. म्हणजे आता आपण आतल्या गोष्टींचाच फक्त विचार करतो, बाहेरच्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आलंय, शिष्टी झालेली आहे. बाहेरच्या गोष्टी आपल्याला प्रभावित करू शकत नाही किंवा आपलं लक्ष वेधून घेऊ शकत नाही, आणि त्यामुळे एक सिद्धार्थी बाजू आपण सर केली आणि दुसऱ्यावर आपलं आता लक्ष आहे. तर त्या दुसऱ्या बाजूवर सुद्धा आपण हळूहळू आपला ताबा मिळवायला, म्हणजे ते मिळवलं असं केव्हा म्हणता येईल, ज्यावेळी आपल्याला मनाची एकाग्र अवस्था साधता येते. म्हणजेच काय, एखाद्या विशिष्ट विचारावर आपल्याला आपलं मन केंद्रित करून ठेवता येईल. ते किती वेळ आपण करू शकतो, हे त्याचा किती आपण सराव करतो, किती निष्ठापूर्वक प्रयत्नपूर्वक न कंटाळता खंड न पडता करतो, याच्यावर बरेच अवलंबून असतं. कारण शेवटी जसं व्यायाम करताना तुम्ही शरीराला एक वळण लावायचा प्रयत्न, सुरुवातीला शरीर काबू करत असतं, कुठेतरी दुखतं, फुगतं, कंटाळतं, दमतं, नकोसं वाटतं आणि शेवटी थांबतं. असं जसं शरीराबाबतीत होतं तसंच मनाच्या बाबतीतही ह्याच अवस्थातून मन जात असतं. म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा सुरुवात करतात त्या व्यक्तीला मनन चिंतन किंवा एकाग्र मन करण्याचा प्रयत्न करणं, तेव्हा हे नेहमीच अडथळे येतात. कुठलीही नवीन गोष्ट शिकताना आपल्याला अवघड वाटते, आणि जे अवघड वाटते ते आपण टाळण्याचा आपला कल असतो. जे सोपं आहे, सहज साध्य आहे, ते आपण करतो. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या गोष्टी सुरुवातीला अवघड वाटत असतात त्या कालांतराने सवयीने सोप्या आणि सहज वाटायला लागतात. म्हणजे नंतर हळूहळू त्या गोष्टी आपोआप घडायला लागतात, कारण त्याची त्या मनोदेहाला सवय व्हायला लागतात. शेवटी हे सगळे देह हे मॅटरचे आहे. त्याला कॉन्शियसनेस हा त्यांच्या जोडीने काम करत असतो, पण मॅटर आहे त्याला मेकॅनिकल लॉज आर ऍप्लिकेबल. आपण मेकॅनिकल आपल्या वागण्यामध्ये होऊ नये याचं असं काम म्हणतो की त्यामुळे जाणीव बाजूला पडते, नाही तर आणि केवळ यंत्रासारखं आपण काम करतो. पण यंत्रासारखं काम करण्याचा गुण हा आपल्याला आपल्या फायद्यासाठीही वापरता येतो, हे लक्षात घेतलं. सवय होणं म्हणजे काम जलद होणं, म्हणजे काम वेगाने होणं, किंवा जसं ठरवलंय तसं होणं, ह्या गोष्टी सवयीने प्राप्त होतात. त्यामुळे आपण सवयच लावून घ्यायची नाही असं नाही.
पण आपण सवयीच्या आहारी जाता कामा नये. आता जी सवय लागली, मग आता माझ्याकडून ती गोष्ट अनिवार्यपणे व्हायला लागते. म्हणजे मला समजा सवय असते की एखाद्या आपल्या काही लकबी असतात, उगाच मी हात हलवत असतो. हाताने काही काम करायचं नसेल तर तो हलता कामा नये. म्हणजे अशा सवयी की ज्या कोणत्याही प्रकारे आपल्याला उपयोगी येते. कित्येक लोकांना डोळ्यांची उघडझाप करायची सवय असते. ह्या सवयी ह्या आपण त्या नियंत्रित करू शकत नाही. अशा सवयी ह्या आपल्याला हानिकारक असू शकतात. म्हणून सवयी ह्या नियंत्रित करता आल्या पाहिजे आणि सवयींचा योग्य वापर करून घेता आला पाहिजे. तर मेकॅनिकली गोष्टी होणं हे सोपं असतं, पण त्याला साथ मात्र आपल्या जाणीवेची असली पाहिजे. म्हणजे आपण त्या सवयींचा उपयोग कशासाठी करून घेतोय याचं भान असलं पाहिजे. येते का लक्षात यातला फरक? म्हणजे एखादी गोष्ट यांत्रिकपणे करणं आणि जाणीवपूर्वक करणं याच्यामधला हा फरक आहे. तर मनाला आपण त्याचे जे गुणधर्म आहेत मनोलेखाचे, त्या गुणधर्मांचा वापर करून शिस्त लावतो. पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर आपली जाणीव ही कार्यरत राहिली तर ते मन लवचिक राहणार. नाहीतर त्याच्यामध्ये हार्डनेस आहे. ही पुन्हा प्रॉपर्टी ऑफ द मॅटर आहे. एखादं मॅटर फ्लेक्झिबल असतं, एखादं रिजिड असतं. ज्या रिजिड असतात त्याचं अंड एखादे, तर आपण हा त्यांच्या गुणधर्मांचा वापर याच्यामध्ये केला तर आपल्याला ही जी प्रत्याहाराची क्रिया आहे ही प्रत्याहाराची क्रिया सहज साध्य होण्याच्या दृष्टीने ही जी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आहे त्याचं ज्ञान हे आपल्याला उपयोगी पडू शकतं. म्हणजे मनाला केंद्रित करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. एकाच विचारावर आपलं ध्यान जितकं असेल, जितकं ते दीर्घकाळ राहील, तितका तो विषय किंवा ते ऑब्जेक्ट हे प्रत्यय योगाच्या भाषेमध्ये समजून घेण्याच्या दृष्टीने आपल्याला सोपं जातं. विविधांगाने एकाच गोष्टीचा विचार करायचा, कॉन्सन्ट्रेशन हा एक भाग झाला. म्हणजे ते केंद्रित करायचं. पण केंद्रित केल्यानंतर एखादी वस्तू हाताळणे आणि ती सगळ्या बाजूनी व्यवस्थित अवलोकन करणं आणि समजून घेणं हा त्या केंद्रीकरणाच्या जोडीला येणारा भाग आहे. पॉन्डरिंग वर येते, मनन चिंतन असे आपण वेगवेगळ्या प्रकारे ते वर्णन करतो. एखाद्या गोष्टीचं एकतर डायरेक्ट प्रत्यक्ष ज्ञान ते केंद्रीकरणाने होणं आणि सर्वांगाने होणं, या दोन्ही. केंद्रीकरणानं एखाद्या विशिष्ट केंद्रापुरतं ज्ञान ते मर्यादित राहतं, तर ते सर्वांगीण असतं. खरंच त्या वस्तूची किंवा विचाराची लांबी रुंदी खोली ही सगळी आपल्याला अवगत झाली पाहिजे, तर त्याचं पूर्ण स्वरूप आपल्याला समजलं असतं म्हणता येईल. तर हा जो काय जो योग आहे किंवा या योगाचे जे अंतरंग आहे त्याच्यामध्ये कुठली अंग येतात हाच आपण ऑलरेडी पाहिजे. त्यानंतरची जी 6, 7, 8 आहेत ती कुठली अंग आहेत? धारणा, ध्यान आणि समाधी. तर हा जो आता मी विस्ताराने सांगितली ही गोष्ट ह्या पहिल्या धारणा त्याच्यामध्ये. धारणा म्हणजे धरून ठेव. तो मनाला जो आधार लागतो तो आधार. तर तो आधार सोडून सारख्या बदलत्या आधाराकडे जायची त्याची जी प्रवृत्ती असते ती आपण थांबवली आणि एकाच आधारावर ते राहिलं तर ते स्थिर होऊ शकते.
म्हणजे त्याच्यापासून ते दूर जाणे. आता धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळी एका मागोमाग आपल्याला साधतील तेव्हा खऱ्या अर्थाने योग साधतो. आता योग म्हणजे काय? योग इज युनियन, जोडणं, जुळून येणं. युज या धातूपासून तो झालेला शब्द आहे. काय जोडतो आपण? तर आपल्याला आपल्या अंतरंगाशी जोडतो किंवा आपलं जे आत्मतत्व आहे, जो आपला चैतन्यमय आधार आहे. बाकी सगळं आहे ते पदार्थ नाही, मॅटर. आणि आत्मतत्व हे आपले चैतन्य. तर ह्या दोहोंची आपल्याला एकत्रितपणे जाणीव होणं हा योग आहे. एरवी काय होतं आपलं की हे जे पदार्थमय आहे, मटेरियल आहे, ते म्हणजेच आपण अशी आपली जाणीव झालेली असते. यातली अगदी स्थूल स्वरूपाची जाणीव म्हणजे कुठली? तर देह म्हणजेच मी हे वाटणं, हे सगळ्यात ही स्थूल जाणीव. म्हणजे मला ताप आलाय असं आपण म्हणतो. आता मला ताप आलाय म्हणजे कोणाला ताप आलाय? म्हणजे माझं शरीर तापलेलं आहे, त्या शरीराचं टेम्परेचर, तापमान वाढलेलं आहे. पण मी म्हणतो मला ताप. म्हणजे काय? मी मला माझ्या शरीराशी एकरूप करून टाकले. त्यामुळे शब्द येतोय तो काय येतात की मला ताप लागला, मला भूक लागली, मला तहान लागली, मला राग आला. या सगळ्या ठिकाणी मला 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 ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या देहापासून ह्या गोष्टी व्यक्त झालेल्या आहेत त्या देहाशी आपण एकरूप होऊन हे अनुभवत असतो. मला राग येतो म्हणजे काय होतं? कुठेतरी जो भावना देह आहे, वासना देह आहे, त्याच्यामध्ये अशी कंपनं निर्माण होतात की जी क्रोधाला जन्म देतात. मला नाही झालेला असतो, मला कंप होत नसतो. या ठिकाणी मी म्हणजे माझं ते आत्मा, ते फक्त ह्या सगळ्याकडे साक्षी भावाने बघत असते. हे बघता आलं तर राग आला म्हणजे काय झालं हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि ज्यावेळी हे लक्षात येतं त्याच वेळी ते सुधारवी शकतं. कारण ऍस्ट्रल बॉडीचे ते थरथरणं, कापणं, कंपन पावणं हे माझ्या हिताचं नाहीये, हे माझ्या लक्षात आहे. पण हे जेव्हा या ऍस्ट्रल बॉडीला माझ्यापासून मी वेगळं केलं तर, नाहीतर मीच थरथरत असतो, कापत असतो. कारण ती जाणीव त्याच्याशी येते आणि ती सगळी आपल्या कृतीतून व्यक्त होत असते. क्रोध आलेला माणूस कसा वागतो? म्हणजे क्रोध जरी ऍस्ट्रल बॉडीला आलेला असला तरी त्याच्या देहातूनही, त्याच्या देहबोलीतून व्यक्त होत असतो. त्याच्या बोलण्यातून ते प्रकट होत असतं. तो एखाद्या वेळी शिव्या देईल किंवा एखाद्याला थप्पड मारेल, म्हणजे त्याच कंपनातून इतर देहांची कंपन ही निर्माण होत असतात. पण जिथं त्याचा उगम आहे तिथंच आपण जर ध्यान दिलं आणि ते थांबवलं तर त्याच्या पुढे होणारी इतर आवर्तन किंवा लहरी ह्याही थांबतात. म्हणजे ह्या सगळ्याच्या मागे काय आहे लक्षात घ्या की हे समजून घेणं की हे कशामुळे होतंय त्याचं ज्ञान. जिथं ज्ञान असतं तिथं अज्ञानामुळे जे जे काही घडत असतं ते आपोआप थांबायला लागतं. म्हणून समजून घेणं हे महत्वाचं असतं. नो लायसेन्स असं वारंवार का सांगितलं जातं की मी कोण आहे ह्या मूळ गोष्टीलाच पुष्कळदा आपण मुकलेले असतो किंवा त्या बाबतीत आपण ज्ञानात असतो, अंधारात असतो. एकदा ते
नीटपणे लक्षात आलं की आपण त्यातून त्या अज्ञानातून होणाऱ्या अनेक गोष्टी त्या थांबवण्यामध्ये यशस्वी होतो. त्या आपोआप हळूहळू थांबायला लागतात. आणि बरेचदा जे आपण ऑब्झर्व करत असतो त्या निरीक्षणाचा परिणाम त्या वस्तूवरही होत असतो. म्हणून असं म्हणतात की एखादी गोष्ट ही स्थिर असली की आपण त्याचं निरीक्षण करू शकतो, पण ती पूर्णपणे स्थिर कधी नसते, कारण पाहणारा सुद्धा त्याला प्रभावित करीत असतो. म्हणजे हे अगदी सूक्ष्म थरावरच्या निरीक्षणामध्ये लक्षात आलेल्या गोष्टी आहेत. या ढोबळ मानेच्या निरीक्षणामध्ये हे घडत नाही किंवा हे लक्षात येत नाही, पण तुम्ही ज्यावेळी अगदी सूक्ष्म म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल्सची मुवमेंट वगैरे ही ऑब्झर्व करता, त्यावेळी ज्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून हे तुम्ही पाहत असता, ती इन्स्ट्रुमेंट्स ज्याच्यापासून बनवलेली असतात त्या इन्स्ट्रुमेंट्सचाही परिणाम त्याच्यावर होतो. त्यामुळे ज्याला आपण सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असे वर्गीकरण करतो, त्या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलीही गोष्ट ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह अशी नसतेच. त्याच्यात हा सब्जेक्टिव्हचा भाग येतोच येतो. तर सूक्ष्म प्रमाणात असल्यामुळे आपल्याला जाणवत बघूया. कारण आपण चर्चा करायला हरकत नाही, ती आवश्यक आहे, पण त्यामुळे आपलं सत्र तेवढं पुढे जाईल, तुम्हाला परत घरी जायला उशीर होईल, म्हणून आपण सुरुवात करूया. तर आता आपण याच्याबद्दल पुरेसं बोललोय. हा, म्हणजे आढळराज आणि समाधी हे जे 3 घटक आहेत त्याबद्दल आपण बोललोय. तर समाधीबद्दल थोडं आपण जाणून घेऊया. आता समाधीचे वेगवेगळे टप्पे पतंजलींनी याच्यामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे मुख्य प्रकार समाधीचे 2 आहेत. एक संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी, असे 2 मुख्य विभाग त्याचे केलेले आहेत असं म्हणता येईल. संप्रज्ञात समाधीमध्ये काय असतं, आपण जसजसे अनुभव घेत जातो तसं आपलं मन हे शुद्ध होत जातं. शुद्ध होत जाणं म्हणजे आता तुम्हाला योगाच्या परिभाषेत त्याच्यामधल्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्याचा निरोध हा अधिकाधिक होत जातो. मन अधिकाधिक तुमचं स्थिर होत जातं, एकाग्र होत जातं आणि तुमची जाणीव ही त्या प्रमाणामध्ये जास्त तुम्हाला ज्ञान देणारी अशी व्हायला लागते. म्हणजे ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो, ती प्रज्ञा त्याच्यामध्ये हळूहळू उडायला लागते. म्हणजे आपण पुष्कळदा इंट्युशन बद्दल बोलतो. तर इंट्युशन जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत आपण अवलंबून असतो ते कशावर, तर इंटेलेक्ट म्हणजे तर्कबुद्धी. आपल्या तर्कबुद्धीचा वापर करून आपण आपले सगळे व्यवहार करत असतो. त्या तर्कबुद्धीला जे योग्य वाटतं ते आपण करत असतो. ह्या तर्कबुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय आपल्याला ह्या प्रज्ञेचा प्रांत सुरू होतो आणि त्यामुळे आपण केवळ तार्किक राहून किंवा पांडित्य गाजवून त्याच्या जोरावर जीवन जगत राहिलो तर आपोआपच त्याला मर्यादा आहे. आपण अनुभवाने समृद्ध होण्यासाठी हे जे आपण एक बंधन किंवा मर्यादा स्वतःसाठी आखून घेतल्यासारखी असते, ती जाणीवपूर्वक ओलांडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. आणि त्यासाठी आपले ठराविक साचेबंद
विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या पलीकडे जायचा प्रयत्न झाला. म्हणजे हा एक प्रकारचा ज्याला डायमेन्शनल चेंज म्हणतो तसा फरक आहे. म्हणजे ठराविक पद्धतीने विचार करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने विचार करणे आपली तयारी असली पाहिजे, किंवा केवळ आपल्या स्मृतीवर अवलंबून राहण्याच्या, केवळ आपल्या भूतकाळातल्या ज्ञानावर अवलंबून राहण्याची आपल्याला पुष्कळ सवय असते आणि ती सवय सोडायला आपण तयार नसतो. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट समजून घेताना आपण भूतकाळात जातो आणि पूर्वी मला आलेले अनुभव आहेत ते अनुभव तपासून त्याच्यावर नवीन गोष्टींची ग्राह्यता किंवा खरे खोटेपणा, विश्वासार्हता ही आपण ठरवत असतो बरेचदा. असंप्रज्ञात समाधी जी आहे ती त्या समाधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी गळून गेलेल्या असतात. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार, अविद्या हे जे घटक आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असतात. संप्रज्ञात समाधीमध्ये मन जरी शुद्ध होत गेलेलं असतं तरी मनच हा आपला आधार असतो राहून गेलेला असतो. पण असंप्रज्ञात समाधीमध्ये मनाच्या पलीकडे आपण अमनी अवस्था वगैरे आपण त्याला म्हणतो. म्हणजे मनावर निर्भर राहण्याची आपली जी सवय असते ही सवय त्या ठिकाणी आपण सोडून दिलेली असते. अनेकदा आपल्याला त्यामुळे साधू संत वगैरे यांचे विचार हे आपल्या विचारापेक्षा पुष्कळ वेगळे वाटतात. कित्येक वेळा ते आपल्याला अव्यवहार्यही वाटतात, कित्येकदा ते आपल्याला असंबद्धही वाटतात. कारण आपण त्यांच्या दृष्टीने त्या गोष्टी पाहायला समर्थ नसतो. त्यांची दृष्टी ही जास्त व्यापक झालेली असते. आपल्याला या गोष्टी अज्ञात असतात किंवा आपल्यापासून अदृश्य असतात, त्याही त्यांना ज्ञात असतात किंवा दिसत असतात आणि त्यामुळे त्यांचं जे एकंदर दृष्टिकोन असतो, पर्स्पेक्टिव्ह असतो, ते जास्त व्यापक असतं. जसं म्हणतात की आता adepts perfectedly they can see past, present and future at the same time. म्हणजे त्यांना त्याची जी सलगता असते ती एकाच वेळी जाणवत असते. आपल्याला फक्त प्रेझेंट समजत असतो आणि केवळ कल्पनेने आपण पास्ट किंवा फ्युचर हे जाणण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला एकाच दृष्टिक्षेपामध्ये हे सगळं एकच संघ असतो दिसत नसतं, पण त्यांना दिसत असतं. त्यामुळेच पुष्कळदा आपण ज्या लोकांना ही व्यापक दृष्टी आलेली आहे त्यांना समजून घेण्यामध्ये कमी पडत असतो. केवळ त्यांच्यावर आपण त्यांचं सामर्थ्य लक्षात घेऊन विसंबून राहतो. आपण त्यांनी आपल्याला काही सल्ला दिला तर तो मानतो, तो जास्त त्यांना न समजून घेतल्यामुळे असतो. त्यांना समजून घेतल्यामुळे, कारण त्यांचं सामर्थ्य आपल्याला माहिती असतं. त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात वगैरे असं आपल्याला वाटतं. मला म्हटल्याप्रमाणे त्या सिद्धी त्या त्यांच्या जाणीवेच्या पातळीवर असलेल्याच असतात. त्या वैयक्तिक असण्यापेक्षा ज्या स्थितीला ते पोचलेले असतात त्या स्थितीचे ते गुणधर्म असतात. पण आपल्याला त्या त्या व्यक्तीच्या सिद्धी वाटतात आणि म्हणून आपण ते न समजून घेताच पुष्कळदा ते जर आपण पाळलं नाही तर काहीतरी प्रतिकूल परिणाम होईल ह्या भीतीपोटी आणि अज्ञानापोटी त्यांच्या प्रमाणे वागत असतो. पण त्यांना समजून घ्यायचा आपण जर प्रयत्न करायचा असेल तर आपल्यालाही त्यांच्यासारखं जीवन जगायचं प्रयत्न तरच आपली जाणीव ते ज्या पातळीवर जीवन जगत असतात त्या पातळीपर्यंत उंचावू शकते.
तेव्हा मी सांगत होतो काय की असंप्रज्ञात समाधीमध्ये मन बुद्धी अहंकार हे गळून गेलेले असतात. त्यांच्या ठिकाणी अहंकार नसतो, आपल्या ठिकाणी अहंकार हा आपला मोठा आधार असतो. मी मी आहे, अहम अस्मी, हा एक मोठा आपला आधार असतो. म्हणजे त्यामुळे मी इतरापासून वेगळाही असतो. मला एकत्वाची भावना आपण कितीही बोललो तरी ते एकत्व अनुभवता येत नाही. कारण माझा अहंकार असतो. मी वेगळा आहे, मी स्वतंत्र आहे, मी इंडिपेंडेंट आहे, दुसऱ्यावर अवलंबून नाही. ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या अहंकाराच्या भावना आहेत. आणि हा अहंकारच आपल्याला आपल्या जाणीवेचं उन्नयन होण्याच्या आड येत असतं. जाणीव उंचावण्यामध्ये किंवा उच्च स्तरामध्ये पोहोचण्यामध्ये आपला हा अहंकार आड येत असतो. हे बीज संप्रज्ञात समाधीमध्ये असतं. असंप्रज्ञात समाधीमध्ये हे जे बीज आहे अहंकाराचं तेही जळून जातं. आणि म्हणून त्याला निर्बीज समाधी असेही म्हणतात. म्हणजे पहिली जी समाधी अवस्था असेल संप्रज्ञात ती सबीज समाधी असेही म्हटले जाते. कारण त्याच्यामध्ये वासना नसल्या तरी वासनांचं बीज रूपाने अस्तित्व असतं. अहंकार बीज रूपाने असतो. असंप्रज्ञात समाधीमध्ये ती बीजदग्ध अवस्था असते. म्हणजे बी सुद्धा जळून गेलं तर ते पुन्हा उगवत नाही. नाहीतर बी हे त्याला अनुकूल परिस्थिती लागली तर पुन्हा अंकुरित होतं आणि त्याला नवा जन्म मिळतो. तर संप्रज्ञात समाधीमध्ये तुम्ही यू कॅनॉट गो बॅक, पुन्हा मागे जाण्याची शक्यता नसते. संप्रज्ञात समाधीमध्ये ती असते कारण बीज रूपाने त्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या असतात. आता याच्यामध्ये ह्या संप्रज्ञात समाधीच्याही वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्था सवितर्क समाधी, सविचार समाधी, सानंद समाधी, सास्मिता समाधी असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे याच्यामुळे काय लक्षात येतं आपल्या की टप्प्याटप्प्याने आपण त्याच्या उच्च स्तरावरच्या अवस्थेला जात असतो. हळूहळू आपल्यामध्ये परिवर्तन होत असतं. हळूहळू आपली जाणीव ही त्या विकारांच्या पातळीवर, विचाराच्या पातळीवर, विचाराच्या पातळीवरून ज्याला आपण आनंद म्हणतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा हर्ष होणं किंवा खेद होणं, आनंद होणं किंवा दुःख होणं, ह्या अवस्था ह्या आपल्याला आपण सवितर्क किंवा सविचार अवस्थेच्या वर गेलो तरी सुद्धा आपल्या मर्यादा आपल्याला दाखवून देणाऱ्या असतात की आपण पूर्णपणे वासनांच्या प्रांताच्या पलीकडे गेलेलो आहे. आणि त्याच्याही पलीकडे झालो त्यावेळी सात्विका समाधी म्हणजे अस्मिता काय म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपण सोडू शकतो तरी मी आहे, सोहम, तो मी, ही जी जाणीव असते ती आपण जपून ठेवलेली असते, ती सुटलेली नसते. म्हणजे माझं इतरापेक्षा स्वतंत्र अस्तित्व, वेगळेपण हे टिकून असतं. म्हणजे संप्रज्ञात समाधीच्या अंतिम अवस्थेला सबीज समाधी का म्हणतात ते याच्यासाठी, कारण ती सात्विक असते. ती अस्मितेची भावना त्यामध्ये टिकून असते. तीही भावना ज्यावेळी निघून जाईल त्यावेळी ती निर्बीज समाधी होते. म्हणजे त्यावेळी साधक हा स्वतःचे अस्तित्व विसरतो. मी आहे ही जाणीवही तो विसरतो.
म्हणजे ती संपूर्ण समाधी म्हणता येईल की तो समाधीमध्ये स्वतःलाच विसरून जातो, स्वतःला हरवून बसतो असं म्हणता येईल. म्हणजे काय तर मुळात आपण समाधी मार्गावर काय करत असतो तर मुळात आपलं अस्तित्व हे द्विविध अस्तित्व आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने निर्माण झालेले अस्तित्व आहे. जितके आपण स्थूल स्तरावर असतो तेवढं प्रकृतीचं प्राबल्य असतं आणि पुरुषाचं प्राबल्य नसतं. म्हणजे उत्क्रांतीमध्ये सुद्धा आपण हेच बघतो की प्रकृतीचं प्राबल्य सुरुवातीला प्रचंड असतं, त्यामुळे वृत्ती सुद्धा जास्त तमोवृत्ती असते. तमोवृत्ती केव्हा असते ज्यावेळी राजस किंवा सत्ववृत्तीपेक्षा तम हा गुण प्रभावी असतो, त्यावेळी आपण तमोवृत्तीचं वर्णन कसं करतात की त्याच्यामध्ये इनॅक्टिव्हिटी असते, इनर्शिया असते. म्हणजे ज्याला मुवमेंट म्हणतो आपण, ती मुवमेंट फार कमी असते आणि जी काही अल्पस्वल्प असते त्याला कोणत्याही प्रकारची शिस्त नसते किंवा नियंत्रण नसतं. एक प्रकारचा अव्यवस्थितपणा, गोंधळलेली परिस्थिती, केओस हा त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे त्या स्थितीतून जसा ह्या गुणधर्मामध्ये बदल व्हायला लागतो तशी आपली उत्क्रांतीच्या मार्गावर प्रगती होते. सुरुवातीला तमस वृत्ती ही कमी होऊन राजस वृत्ती वाढते. म्हणजे जी एक प्रकारची निष्क्रियता असते त्या निष्क्रियतेची जागा क्रियाशीलता घ्यायला लागते. म्हणजे आपण ऍक्टिव्ह व्हायला लागतो. म्हणजे आहे ती परिस्थिती बदलण्यात ती स्थिती अनुकूल असते. पहिली स्थिती ही आहे त्या स्थितीमध्ये राहण्याकडे कल असतो, तमोवृत्ती. म्हणजे काय, जीवन कशासाठी जगायचं, सुखासाठी, दुःख टाळण्यासाठी जगायचं. या सुखदुःखाच्या फेऱ्यामध्येच आपले जन्म कित्येक निघून जातात. त्यावेळी ह्या तमोवृत्तीचं प्राबल्य असतं. मागे मी तुम्हाला सांगितलं की असं एका ठिकाणी मास्टर PhD म्हटलेलं आहे आणि त्यांच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल की सर्वसाधारणपणे ऑन एन ॲव्हरेज मॅन गोज थ्रू 777 ठिकाणी. मी पूर्वी मला वाटतं सांगितलेलं आहे. आउट ऑफ विच फर्स्ट 700 हे असंस्कृत आदिमानवाचे असतात. 700 म्हणजे त्यावेळी तो असं नुसतं जन्माला येतो, मृत्यू होतो, परत जन्माला येतो, एक जन्म आणि दुसरा जन्म याच्यामध्ये फारसा काही फरक झालेला नसतो. फरक होत असतो तो स्थूल पातळीवर असतो. म्हणजे आपल्याला दिसेल की आदिमानवापासून नंतरचा माणूस याच्यामध्ये फरक दिसतो, पण तो देहामधला फरक जास्त. पूर्वीचा माणूस वाकलेला होता असेल, नंतरचा माणूस ताठ उभा राहत असतो, अशासारखे फरक. तो लोक पुढे काढून चालतो वगैरे यासारखे फरक. म्हणजे जे जास्त आउटवर्ड फिजिकल स्थूल पातळीवरचे फरक असतात. कारण तो जे जगत असतो जीवन ते जास्त सर्व्हायवलसाठी, टिकून राहण्यासाठी होते. त्यामुळे त्याचं मन सुद्धा पूर्वी सांगितल्याप्रमाणे ते भयग्रस्त असतं, त्याला सुरक्षिततेची गरज असते आणि त्या दृष्टीने त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, भीती जास्त असते, निसर्गाची सुद्धा भीतीच असते जास्त. आणि निसर्ग आपल्याला अनुकूल असला तर आपण राहू शकू ही भावना असते. त्यावेळी ही तमोवृत्ती जास्त असते. नंतर त्याला हळूहळू स्वतःमधल्या क्षमतांचा ज्यावेळी अनुभव यायला लागतो तसं त्याच्या
तमोवृत्तीची जागा ही राजस्य वृत्ती घ्यायला लागते. त्याच्यामधली जी सुप्त ऊर्जा असते ती ऊर्जा प्रकट व्हायला लागते. त्यामुळे तो जास्त क्रियाशील बनतो, कृतिशील बनतो आणि त्यामुळे काहीतरी घडवणं, क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी ह्याच्याकडे त्याचा कल असतो. म्हणजे आपण बघतो की आपली वर्ण व्यवस्था वगैरे कशावर आहे, तर तमसवृत्ती म्हणजे शूद्र वगैरे याच्याशी इक्वेट केलेलं आहे. ते राजसवृत्ती ही क्षत्रियाशी इक्वेट केलेली असते. त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आली किंवा वैश्य ऍक्टिव्हिटी आली त्या ठिकाणी. म्हणजे आहे त्या स्थितीत राहायचं, केवळ दुसऱ्यांची सेवा करायची, हा जो भाग आहे त्याच्यात स्वतःहून स्वतःच्या पद्धतीने जगणं, स्वतः मधल्या क्षमता ओळखणं आणि त्या क्षमतांचा आविष्कार करण्यासाठी जगणं ही भावना फार कमी असते. राजस वृत्तीमध्ये ती हळूहळू प्रबळ व्हायला लागते आणि माणूस कृती म्हणून आपल्या मधल्या त्या सुप्त शक्तींचा आविष्कार करायला लागतो. पण हे जास्त ऐहिक पातळीवर, लौकिक पातळीवर हा अनुभव कसा जसा तो घेत जातो आणि अनुभवाने समृद्ध तसं कृतीमध्ये पुष्कळदा अति उत्साहापोटी अतिरेकही होत असतो आणि त्याला हा अतिरेक टाळण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. आणि ज्यावेळी ही संयमाची, सहनशीलतेची, सोशिकतेची गरज जाणवायला लागते, त्यावेळी हळूहळू सत्वभाव वाढायला लागतो. राजस्य वृत्ती ह्या नियंत्रित केल्या पाहिजे. ऊर्जा आपल्याला योग्य प्रकारे वापरता आली पाहिजे. तिला नियंत्रित करणं आवश्यक आहे. म्हणून आपलं धावलं, पळलं, उड्या मारल्या असं नुसतं होता नाही. त्याला काहीतरी दिशा पाहिजे, उद्देश पाहिजे आणि त्या दिशेने तो उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने बुद्धी घडली पाहिजे. हा शून्य विचार हळूहळू त्याच्या वर्तणुकीवर, त्याच्या जीवन पद्धतीवर अंमल गाजवायला लागतो. त्यावेळी तो सत्व प्रवृत्तीच्या मार्गावर जातो. म्हणजे पहिले 700 जन्म हे समजा तमस भावाने जास्त प्रभावित असतील, नंतरचे 7 हे राजस याने असतील आणि त्यानंतरचे 7 हे ह्या सत्व भावाने प्रभावित होते. ती खरी आध्यात्मिक वाटचाल असते. शेवटचे 7 जे जन्म असतात ती तुमची रीडिंग द स्पिरिच्युअल पाथ ज्याला आपण म्हणतो त्या मार्गाने असते. त्यावेळी माणूस स्वतःची प्रगती, स्वतःची उत्क्रांती स्वतःच्या हातात घ्यायला लागतो. त्यावेळी इतरांच्या आधाराची, इतरांच्या मार्गदर्शनाची गरज कमी व्हायला लागते. आतून त्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, प्रकाश मिळतो आणि त्या मार्गदर्शनाने, त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तो मार्गक्रमण करू लागतो आणि शेवटी पूर्णत्वाला जातो. अशी ही थोडक्यात जी उत्क्रांतीची स्थिती आहे ती योग धारणा करून किंवा योग साधना करून आपण वेगाने घडवू शकतो. हे त्याचं महत्व. योगामध्ये अशी माणसं ज्यांना आपल्यामध्ये सत्वगुणाचं प्राबल्य हे जाणीवपूर्वक वाढवणं शक्य झालेलं आहे आणि जीवन हे केवळ ऐहिक प्रगतीपुरतं मर्यादित राहता कामा नये. ह्या जीवनात साध्य करण्यासारख्या उच्चतर गोष्टी पुष्कळ आहेत, पण त्या आपल्यामध्ये सुप्त स्वरूपामध्ये आहेत आणि जे सुप्त आहे ते आपण जागृत केलं पाहिजे आणि ते जागृत करण्यासाठी आपल्याला साधना केली पाहिजे. हे ज्या वेळी जाणवायला लागतं त्यावेळी मनुष्य हा स्वतःचा उद्धार स्वतः करायला सुरुवात. उद्धरे आत्मनाथ मानव असं जे श्रीकृष्णाने म्हटलंय गीतेमध्ये, त्याचा अर्थ तो आहे की आपला उद्धार आपणच करायचा असतो. एका विशिष्ट पातळीपर्यंत गुरुचा आधार तुम्हाला असतो. गुरु हा तुम्हाला मार्गदर्शन करतो, कारण त्यावेळी तुम्हाला
तो आतून मिळणारी प्रेरणा, आतून मिळणारा प्रकाश, मार्गदर्शन हे अजून त्या थरापर्यंत आलेलं नसतं की त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. म्हणून त्यावेळी तुम्हाला गुरु हा सहाय्यक होऊ शकतो. पण शेवटी आध्यात्मिक प्रगतीमध्ये स्वावलंबन हेच अंतिमतः महत्वाचं असतं. गुरु तुम्हाला एका सीमेपर्यंत नेऊन सोडतो आणि आता तुझा तू वाटचाल कर असं सांगत असतो. ती क्षमता त्याच्यामध्ये येण्यापुरतीच गुरुची मदत असते हे साधकाने ओळखणं आवश्यक असतं. साधक ज्यावेळी गुरुवर अवलंबून होऊन परावलंबी होतो त्यावेळी आध्यात्मिक प्रगतीची त्या ठिकाणी एक प्रकारे ती खुंटते असं म्हणते. म्हणजे त्याने ती प्रेरणा घ्यायची असते गुरु, अवलंबून राहण्याची वृत्ती जोपासायची नसते. तर ही प्रेरणा देणं हे गुरुची भूमिका असते आणि ती प्रेरणा घेणं ही शिष्याची भूमिका असते. तर मग तो ह्या प्रवासाला सुरुवात करू शकतो आणि त्याच्यासाठी हा जो धारणा ध्यान समाधी हा जो मार्ग आहे तो तुम्हाला जलद गतीने ह्या मार्गावर मार्गक्रमण करायला सहाय्यभूत होऊ शकतो. त्याच्यामध्ये म्हणजे जी नैसर्गिक उत्क्रांतीची योजना आहे ती दीर्घकालीन योजना आहे. परंतु स्वतःच्या प्रयत्नाने नैसर्गिक योजनेला आपण पूरक अशी जीवनचर्या आत्मसात करणं हे त्या मार्गाने वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक असले. जी माणसं हा मार्ग अनुसरतात ते स्वतःची प्रगती करून घेऊ शकतात आणि इतरांना त्या मार्गाने नेण्यासाठी प्रेरणादायी किंवा सहाय्यभूत होऊ शकतात. आणि थिओसॉफीमध्ये अपेक्षित असलेली गोष्ट ती आहे की जे ह्या अवस्थेपर्यंत आलेले आहे की जिथे त्यांना स्वतःची क्षमता, स्वतःच्या सुप्त शक्ती ह्या जाणवलेल्या आहेत, त्यांचा विकास करणं हे आपलं कर्तव्य आहे, ती आपली जबाबदारी आहे हेही जाणवलेलं आहे. आणि आपल्याला जशी इतरांच्याकडून प्रेरणा मिळते तसंच आपणही इतरांना प्रेरणादायी ठरलं पाहिजे ही आपली आध्यात्मिक जबाबदारी आहे असं वाटायला लागतं. त्यांच्यासाठी हा मार्ग म्हणजे आत्मोद्धार आणि इतरांचा उद्धार हे एकाच वेळी सुरू. आणि तुम्ही मला जे विचारलं की इसोटेरिक स्कूल ची ही स्थापना ही त्या दृष्टीने की ज्यांचा असा आत्मविकास होऊ लागलेला आहे त्यांनी केवळ स्वतःच्या विकासापुरता विचार न आपण इतरांच्या विकासालाही कसे कारणीभूत ठरू शकू, सहाय्यकारी ठरू शकू हा विचार मनात धरून त्या दृष्टीने जीवन जगणं हे आवश्यक आहे. म्हणून त्याला लिव्हिंग सिस्टम असं जे तुम्ही शिकता ते तुम्ही जगायचं, आचरणात आणायचं. म्हणजेच या सुप्त शक्तीबद्दल आपण बोलतो, सिद्धी म्हणते याच्या योगामध्ये. तर त्या सिद्धी ह्या अभ्यासणं म्हणजे हा थिओरिटिकल स्टडी आहे की असं केल्यानंतर बुवा तुम्हाला भूतकाळात काय होऊन गेलंय हे समजायला लागतं, भविष्यात काय होणार हे दिसू लागतं. ह्या सिद्धी आहेत. अशा अनेक सिद्धी पतंजलीने याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्याला त्यांनी विभूती योग असं म्हटलेलं आहे. जवळजवळ अशा 30-40 सिद्धींचा उल्लेख त्यांनी त्या विभूती पादामध्ये केलेला आहे की तुम्हाला या सिद्धी काय केलं म्हणजे साध्य होऊ शकतं. तर म्हणजे तो एक प्रकारचा प्रात्यक्षिकाचा योग आहे. हा केवळ थिओरिटिकल अकॅडमिक सब्जेक्ट नाही आहे. म्हणून याच्यावर याला जास्त वेळ देण्याचं कारण तेच आहे की
याच्याकडे आपण वळलो तर ते थिअरी समजून घेण्यासाठी नाही, तर निदान प्रॅक्टिसची ओळख म्हणजे साधना ही ओळख व्हावी आणि त्यासाठी प्रेरणा मिळावी, हा योगाभ्यास करण्याचा उद्देश असला पाहिजे. केवळ त्याचं बौद्धिक ज्ञान हे पुरेसे नाही, पण बौद्धिक ज्ञान आवश्यक मात्र आहे, कारण ते असल्याशिवाय त्या मार्गाने जाण्याची तुम्हाला प्रेरणाही मिळण्याची शक्यता कमी असते. म्हणून ते ज्ञान आवश्यक आहे, पण केवळ क्युरिओसिटी म्हणून ते ज्ञान मिळवण्यात फारसा फायदा आहे. ते जर आपण काही प्रमाणात जरी त्याचा आचार केला, आचरणात आणलं, तर ते वाया जाणार असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित ह्या जन्मामध्ये त्याची फलनिष्पत्ती किंवा त्याची परिणाम घडते, ते परिणाम दिसणार नाही, पण ते परिणाम सुप्त रूपामध्ये तुमच्यामध्ये असतात. म्हणजे जसं बीजामध्ये अंकुरित होण्याची क्षमता ही असते. अंकुर आलेले दिसतील किंवा न दिसतील, ते जर आले नसतील तर हे बीज वांझळ आहे असं समजायचं कारण नाही. त्याला अंकुरित व्हायला जी परिस्थिती आवश्यक आहे ती नाही आहे, ती आपण निर्माण केली पाहिजे, त्या प्रकारचं जीवन, तर ते बीज अंकुरित होईल. म्हणजे सुप्त गोष्टींना जागृत अवस्थेत आणलं आणि जागृत झालेल्याला त्याचे विकास करणं आणि विकासातून ते पूर्णत्वाला नेणं, अशी ही पायरी आहे. आणि त्यासाठीच समाधीच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. या मधात तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे सवितर्क समाधी आहे पहिली, नंतर सविचार समाधी आहे, सानंद समाधी आहे, सास्मिक समाधी आहे. या सवितर्क समाधीमध्ये काय असतं की आपण तर्कबुद्धीवर बरेच अवलंबून होतो. तर्काला पटतं तोच आपल्या चित्ताचा आणि तोच आपल्या विचारांचा आणि कृतीचा आधार असतो. ढोबळ मानाने विचार करणं ही साधारण सवितर्क समाधी मधल्या साधकाची अवस्था असते. त्याची साधना केली, प्रॅक्टिस केली की हळूहळू स्थूलाकडून सूक्ष्माकडे तुमची वाटचाल सुरू होते. म्हणजे विचार सुद्धा सूक्ष्म व्हायला लागतात. एखाद्या गोष्टीला छोटे मोठे कंगोरे असतात, वर ढोबळपणे पाहणाऱ्या व्यक्ती दिसत नाही, पण भेदक नजरेने पाहण्याची त्याला सवय झालेली असते. त्याला ते कंगोरे किंवा खाच खळगे हे दिसायला लागतात. आणि ते दिसणं हे तुमच्या जागृत अवस्थेमधल्या प्रगतीचं लक्षण असतं. म्हणजे तुमचं निरीक्षण हे जास्त व्यापक आणि सखोल होत असल्याची ती खूण आहे. म्हणजे त्यामुळे सवितर्क समाधीच्या अवस्थेतून सविचार अवस्थेपर्यंत पोहोचतात. म्हणजे पूर्वी तुम्ही स्थूल विचारावर लक्ष केंद्रित करत होता, आता तुम्ही सूक्ष्म विचारावर सुद्धा तुमचं लक्ष केंद्रित करू शकता. ही तुमची झालेली प्रगती असते त्या दुसऱ्या पावलात. त्यावेळी काय होतं की ह्या ठराविक गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची सवय लागली की तुम्ही ज्या गोष्टी केंद्रीकरणासाठी निवडलेल्या असतात त्या तुमची सत्ववृत्ती वाढण्यासाठी अनुकूल असतील, तर तुमच्यामधला सत्वभाव, सात्विकता ही वाढीला लागते. त्याचा परिणाम काय होतो? तुमच्यामधली वासनांनी प्रभावित होण्याची जी प्रवृत्ती असते ती आपोआप कमी व्हायला लागते. आणि जे जे काही उत्कट आहे, उच्च आहे, आदर्श आहे, सात्विक आहे, त्याचा मागोवा घेण्याकडे तुमची प्रवृत्ती वाढायला लागते.
म्हणजे निर्विचार समाधीत बराच काळ गेल्यानंतर तुम्हाला एक प्रकारच्या समाधानी, शांत, आनंदी अशा वृत्तीचा अनुभव यायला लागतो. तो आनंद कुठे तुम्ही बाहेर शोधत नसता, तर तो तुमच्या अंतरंगातच तुम्हाला जाणवायला आणि तुमची योग साधना त्यावेळी सहज आपोआप व्हायला लागते. पहिल्यांदा तुम्हाला ते कदाचित कष्टाचं वाटतं, किचकट वाटतं, टाळाटाळ करण्याकडे प्रवृत्ती असते. केव्हा एकदा संपतं असं वाटायला लागतं. तुम्ही 15 मिनिटं करायचं ठरवलं असेल, 5 मिनिटांनीच नकोसं वाटेल. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रस निर्माण झालेला नसतो. पण ज्यावेळी तुम्ही या सविचार समाधीच्या पलीकडे जाऊन सानंद समाधीच्या याला येता टप्प्याला, त्यावेळी तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये हा फरक जाणवायला, तुमचा नैसर्गिक ओढा त्याकडे लागतो. ह्या स्थितीत आपण राहावं, बरं वाटतंय असं वाटायला, हे वाटणं हे त्या सानंद समाधीचं लक्षण. म्हणजे सुरुवातीला जे तुम्हाला कंटाळवाणं वाटतं, त्रासाचं वाटतं, कष्टाचं वाटतं, ते नंतर सौख्यकारी, समाधानी, आनंदी अशा स्वरूपाचं वाटायला लागतं. त्यामुळे आधाराशिवाय तुमची ती समाधी टिकून राहू शकते. सुरुवातीला त्याला आधार लागत असतो, कुठला तरी विचार घेऊन तुम्हाला ते करावं लागतं, विकल्प लागतो, त्याला प्रत्यय लागतो. तर प्रत्ययाशिवाय त्या स्थितीमध्ये राहणं ही अवस्था तुम्ही हळूहळू अनुभवता. म्हणजे सुरुवातीला बहिर्मुखता असते, ती बहिर्मुखता जाऊन अंतर्मुखता येते आणि अंतर्मुखतेमध्ये सुद्धा तुम्ही निराधार अशा अवस्थेमध्ये ती टिकवून ठेवू शकता. नाहीतर अंतर्गत आधार कुठेतरी आपण त्याला पकडून राहिलेलो असतो. जी विचार समाधीमध्ये तो आधार असतो, पण निर्विचार समाधीतून सानंद समाधीकडे जाताना तुम्हाला तो आधारही सुटलेला असतो. म्हणजे तुमचा आनंद हा सुद्धा त्या ठिकाणी स्थिरावून शांत होतो. फक्त राहतं काय, तर त्यानंतर राहते ती सास्मित समाधी, म्हणजे अस्मितेची जाणीव. मी आहे ही स्वतंत्रतेची जाणीव. म्हणजे पूर्वीचे अहंकार जे असतात ते गेलेले असतात. अहंकार आणि अस्मिता याच्यामध्ये फरक करताय. अहंकार हा क्लेशकारक असतो, अहंकार हा त्रासदायक असतो. अस्मिता ही तुम्हाला त्रास देत नाही, पण अस्मिता ही तुम्हाला पूर्णपणे एकरूप होण्याच्या आड असते. मी वेगळा आहे, मी स्वतंत्र आहे, ही जाणीव तुम्हाला एकरूप होण्याच्या आड येऊ शकते. त्यामुळे ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही त्या संप्रज्ञात समाधीच्याच अंतिम अवस्थेला, म्हणजे सात्विक अवस्थेला, म्हणजे अहंभाव टिकून असतो, अहंकार गेलेला असतो. अहंकार हे एक प्रकारचं निगेटिव्ह आहे. अस्मिता हे त्या दृष्टीने अहंकाराच्या तुलनेत पॉझिटिव्ह. तर अहंकार म्हणजे अहमन्यता, गर्व, नको तो अभिमान, स्वतःचे श्रेष्ठत्व, सुपिरियॉरिटी, ह्या भावना अहंकारामुळे येत असतात, त्या गेलेल्या असतात. परंतु स्वतंत्रपणाची जाणीव, मी स्वतंत्र आहे, वेगळा आहे, ही जाणीव मात्र टिकते. पण योगाचं उद्दिष्ट एकरूप होणं हे असल्यामुळे त्याच्यात ती आढळू शकते. तोही ज्यावेळी तुम्ही पार करता त्यावेळी तुम्ही, म्हणजे तो तिथे असतो म्हणून त्याला सबीज म्हटलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये बीज आहे अशी समाधी. तोच निघून गेला तर ती निर्बीज समाधी, म्हणजे तो अंतिम टप्पा आहे की अहंतेची किंवा अस्मितेची जाणीवही नाहीशी होते. म्हणजे एक प्रकारे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हरवून बसणं. म्हणजे
मला माझंच भान राहत. कित्येक साधू संतांच्या बाबतीत हे घडलेलं आपण पाहतो. आपण समजतो की ते वेडे आहेत म्हणून वगैरे, कारण त्यांना त्या क्षणी त्या अवस्थेमध्ये असताना त्यांच्या आजूबाजूला काय चाललंय ह्याचं भान कसे असणार, कारण ते स्वतःलाच विसरलेले असतात. त्या आजूबाजूला काय असण्याची शक्यता त्यांच्या जाणीवेमध्ये नसते. त्यामुळे ती अवस्था असू शकते, म्हणजे ती उच्चावस्थाही असू शकते. कित्येकदा अशा प्रकारच्या अवस्था या विकृत सुद्धा असू शकतात. जसं आता चित्तवृत्ती निरोधासाठी अनेक मार्ग आहेत. म्हणजे केवळ चित्तवृत्ती निरोधच साधायचा असेल तर काही लोक ड्रिंक्स घेऊन सुद्धा ती साध्य करू शकतात. लोकांना चिंता नको असते, चिंतेपासून मुक्त होण्यासाठी जे पेग घेतात आणि स्वतःला विसरतात, म्हणजे ते विसरणं हे कृत्रिम असतं. तुम्ही ते एक प्रकारे तुमच्यावर लादत असता, तुमच्या नैसर्गिक प्रवृत्तीनं तुम्ही दाबून टाकत असता किंवा त्याचा आविष्कार होणार नाही, किंवा त्यांच्या अस्तित्वाची जाणीवच तुम्हाला राहणार नाही. म्हणजे एक प्रकारे तुमची संवेदनशीलता तुम्ही मारून टाकता. त्याचं ते कशामुळे होतं, तर तुमची जी मज्जासंस्था आहे ती मज्जासंस्था तुम्ही बधीर करत असता. नर्वस सिस्टीम जी तुमची असते ती त्यामुळे बधीर होते, इन्सेन्सिटिव्ह होते. हे कृत्रिम उपाय आहेत. कित्येकदा अपघातानेही हे करू शकतो. समजा तुमच्या मेंदूला मार असला काही तरी हे होऊ शकते. काही लोक वेगवेगळ्या प्रकारे हे करतात. केवळ ड्रिंक्स नाही, कोणी गांजा घेतात, अफू घेतात, ड्रग्ज घेतात. आजकाल फार वाईट वाईट गोष्टी ह्या आलेल्या आहेत आणि पुणे सुद्धा त्याच्यातून सुटलेलं नाही. आपल्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्ये याची धरपकड झालेली आणि आपल्या तरुणाई पुढचं हे मोठं संकट आहे. आणि म्हणून या तरुणांना ह्याविषयी जागृत करणं हे आवश्यक आहे, कारण ह्या तात्पुरत्या मुक्ततेसाठी आपण कुठल्याही लोकाचा धोका पत्करायला तयार होत असतो. आणि एकदा ह्या ड्रग्सच्या आहारी गेलेला माणूस परत त्याला मागे फिरवणं हे अत्यंत मुश्किल असतं, कारण तुमची मज्जासंस्थाच एकदा बधीर झाली की पुन्हा ती पूर्वस्थितीला आणणं हे फार अवघड काम. त्यामुळे याची जाणीव ठेवणं हे त्या दृष्टीनेही आवश्यक आहे. तर हे त्याशिवाय काही लोक इतर योग्य मार्गही पत्करतात, जसं मंत्र आहे, जप आहे. याने तुमच्या वृत्ती ह्या तुम्ही तल्लीन करता, त्याच्यामध्ये एकरूप करता, मिसळून टाकता आणि त्यापुरतं तुम्हाला त्या अवस्थेला पोचता येईल. ही अवस्था ही टिकाऊ स्वरूपाची असेल असं नाही, पण तेवढ्या पुरता तुम्हाला तो अनुभव घेता येईल की स्वतःला विसरणं म्हणजे काय हा भाव भक्त लोकांना जे पूर्णपणे तल्लीन होतात त्याच्यामध्ये त्यांना होऊ शकतो. ते जर खरोखर प्रामाणिक असे भक्त असतात, त्यांना कुठेतरी श्रीकृष्णाची मूर्ती समोर दिसली तर त्या याच्यामध्ये तो पूर्णपणे भान हरवून जाण्याची शक्यता असते. म्हणजे हे त्या सवितर्क समाधीच्या पातळीवरचं आहे की केवळ शब्द आणि अर्थ ह्याच्यामुळे हा प्रभाव पडत असतो. नुसतं राम श्रीरामचे नाव घेतल्यानंतर एखाद्याला केवळ त्या शब्दोच्चाराने त्याचा प्रभाव पडू शकते. त्या त्या धर्मामध्ये इस्लाम असेल तर ते विशिष्ट पैगंबराच्या नावामुळे तो प्रभाव होऊ शकेल. ख्राईस्टच्या नावाने तो प्रभाव आपल्याला जाणवू शकेल. पण तो माणूस तेवढा डिव्होशनल भाविक असेल तर ते घडतं. म्हणजे तेथे तुमच्या संवेदनशीलतेशी ते निगडीत आहे. तर असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. पण पतंजलीने सांगितलेला जो उपाय आहे, म्हणजे हे सगळे त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख दिलेले आहे, पण आपल्या दृष्टीने ज्याचा
टिकाऊ असा परिणाम होत असतो तो म्हणजे हा समाधी. ह्या अष्टांग योगाच्या साधनेतून आपल्याला कायम स्वरूपाची टिकाऊ स्वरूपाची अशी परिवर्तनशीलता आपल्यामध्ये आणून आपली पूर्णत्वाच्या दृष्टीने वाटचाल करणं हे स्वतःच्या प्रयत्नाने साध्य करणं शक्य आहे. फक्त त्याच्याबरोबर त्याच्या जोडीने ज्या काही अल्प स्वल्प सिद्धी आपल्या मार्गात येतील त्या सिद्धींचं आकर्षण वाटलं आणि आपण त्यांच्या आहारी गेलो तर मात्र आपला हा अध्यात्म मार्गावरचा प्रवास तुटण्याची शक्यता असते. म्हणून त्याला HP विनिशला इद्दी आणि सिद्धी असं म्हटलेलं आहे. इद्दी म्हणजे ह्या छोट्या मोठ्या सिद्धी, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतला तर ज्या खऱ्या सिद्धी असतात त्यापासून तुम्ही वंचित. त्या सिद्धींच्याकडे डोळेझाक करून तुम्ही पुढे तुमची वाटचाल चालू ठेवली तर त्या मार्गावर तुमची प्रगती होऊ शकते आणि अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. त्या सिद्धीबद्दलची आपण उद्याच्या सत्रामध्ये